नमस्कार, मी संदीप देसाई. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मागल्या 25-26 दिवसांपासून भडका सुरूच आहे. एकीकडे 5 दिवस इराणच्या वीज आणि ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्याला ट्रम्प यांनी स्थगिती दिली आहे. इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता, तर दुसरीकडे इराणने अशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं म्हणत ट्रम्प यांचे दावे फेटाळले होते आणि युद्धविरामासाठी इराण आपल्या अटींवर ठाम आहे. उलट पहिल्या 3 अटींबरोबरच इराणने अजूनही काही अटी ठेवलेल्या आहेत. आता ट्रम्प हे इराणच्या जोरदार प्रतिकारापुढे नरमलेत अशी चर्चा जगभरात सुरू असताना युद्धभूमीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणच्या नौदलाला घाबरून अमेरिकेच्या युद्धनौकेनं पळ काढल्याचा दावा इराणनं केलाय. इराणने अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन या विमानवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला केला आणि ज्यामुळे त्या युद्धनौकेला पळ काढावा लागल्याचा दावा इराणच्या लष्करानं केलाय. इराणच्या नौदलाने कादेर क्रूझ क्षेपणास्त्राचा वापर करत अमेरिकेच्या या जहाजाला लक्ष्य केलं आणि इराणच्या या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या या जहाजानं पळ काढल्याचा दावा इराणच्या लष्करानं केलाय. आता इराणचं नौदल एवढ्यावरच शांत बसलेलं नाहीये, तर जेव्हा कधी अमेरिकेचं हे जहाज किंवा अमेरिकेचं कोणतंही जहाज टप्प्यात येईल तेव्हा त्यांच्यावर शक्तिशाली हल्ले केले जातील असा इशारा इराणच्या नौदल प्रमुखांनी दिलाय. युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्याला आपल्याला माहित आहे, भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेनं क्षेपणास्त्राचा हल्ला केला होता आणि त्यामध्ये 80 जणांचा मृत्यूही झाला होता. मात्र आता इराणच्या कडव्या प्रतिकारासमोर अमेरिकेची त्याचबरोबर ट्रम्प यांची तंतरल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे इराणच्या नौदलाला घाबरून अमेरिकेच्या युद्धनौकेला अक्षरशः पळ काढावा लागलाय.